अथनो नाथो कोहि नाथो परोसिया अत्ताहि अतनो गति तस्मा संयमयतानं अस्य भद्रं वाणिजो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने सुगत तथागत महाविहार चोखामेळा जळगाव या ठिकाणी आपण उपोषित शिबिराचे आयोजन करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य सातत्याने संपादन करत आहात। या निमित्ताने आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी पूजनीय भिक्खू धम्मदीपजी थेरो हे सुद्धा उपस्थित असतात। संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। आपल्या सकाळच्या दुसऱ्या सत्रामध्ये रेग्युलर आपले वंदना संपन्न झालेली आहे। सकाळच्या सत्रामध्ये आपण सर्वांनी उपोषित ग्रहण केलेला आहे। बुद्धपूजा प्रेरणावंदना आपण संपन्न केली। थोड्या वेळासाठी आनापानसतीची भावना सुद्धा आपण केलेली आहे। पुन्हा रेग्युलर आपली वंदना सुद्धा झाली आणि आपणा सर्वांच्या हितासाठी भगवंताच्या एका वचनाच्या द्वारा या ठिकाणी देशना देण्याचा प्रयत्न करत आहे। आणि एक जवळपास आपलं किती पाचवा का सहावं शिबिर कितवा आहे? सहावं ना? सुरुवातीपासूनच झाले ना समजा। हां 6 शिबिर झाले म्हणजे 6वं शिबिर आहे। तर म्हणजे आषाढ पौर्णिमेपासून आपण सातत्याने शिबिर संपन्न करत आहोत। म्हणजे 6वं शिबिर लगातार आपलं म्हणजे सुरू आहे। तर ही जी परंपरा आहे अत्यंत स्तुत्य अशी परंपरा आहे आणि रेग्युलर दर संडेला दर रविवारी तर आपण विहारामध्ये येतच असतो, परंतु दिवसभर आता व्हॉट्सअपचा जमाना आहे बघा, म्हणजे कुठं काय चाललं ते लगेच समजते आहे की नाही। मला तरी असं वाटत नाही की वर्षावासामध्ये रेग्युलर शिबिर कुठल्या विहारामध्ये चालू असतील आहे की नाही, असं वाटत नाही। कारण काही झालं का लगेच इव्हेंट झाला का व्हॉट्सअपला आपल्याला पाहायला मिळतो आणि लगेच आपल्याला समजतं। तर आपली एक जमेची बाजू आहे जळगाव शहरातील आपल्या सुगत तथागत महाविहाराचे, की सातत्याने भंतेजी तर इथे अनेक वर्षापासून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतात, परंतु भंतेंच्या पश्चात सुद्धा ही धम्माची परंपरा ही धम्मज्योत आपण या ठिकाणी दर रविवारी का होईना तेवत ठेवत आहोत। अत्यंत एक चांगल्या प्रकारचा उपक्रम सातत्याने आपण संपन्न करत आहोत आणि त्यामुळे उद्देश हाच आहे की धम्माचं आपण चांगल्या प्रकारचं अनुसरण करावं, धम्माचं आचरण करावं, धम्म आपल्याला समजावा, त्यानुसार
आपल्याला जीवन जगता यावं, धम्माचं अनुसरण, धम्माचं आचरण आपल्याला करता यावं, हा श्रेष्ठ एक उद्देश आपण समोर ठेवून या शिबिराचं आयोजन करत असतो. आणि त्यामुळे तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण धम्म हा आपल्या मनाला परिशुद्ध करत असतो, धम्म आपल्या मनाला निर्मळ करत असतो. या धम्मपदातील गाथेच्या द्वारा आपण आजची देशना श्रवण करणार आहोत. जसं भगवंत असे म्हणतात की सातत्याने आपण देशनेमध्ये सुद्धा ऐकतो, आत्ता ही अथनो नाथो कोई नाथो परोसिया. म्हणजे आपला कोणीही कोणाचा स्वामी नाही आहे. म्हणजे आपला जो मालक ज्याला आपण म्हणत असतो, तर या संसारामध्ये आपला मालक असा कोणीही नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे. अथा ही अतनो गती, जी गती आहे, जे जीवन आपण जगत असतो, तर आपली गती सुद्धा या संसारामध्ये कोणी ठरवू नाही शकत. आपली स्वतःची गती आपल्याला स्वतःलाच ठरवायची असते. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की तस्मा संयमत्तानं, जे स्वतःला संयमित आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जर आपण स्वतःला संयमित करत असेल, स्वतः संयमशील जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करत असेल, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभ होत असतो. आणि शेवटच्या वाक्यामध्ये भगवंत असे म्हणतात अस्य भद्रंग व वाणिजो, म्हणजे ज्याप्रमाणे एखादा वाणिजो म्हणजे व्यापारी ज्याप्रमाणे आपल्या घोड्याला सरळ करत असतो, वाणी आपल्या घोड्याला सरळ करतो व्यापारी, आणि आपल्या व्यापाराच्या दृष्टीने म्हणजे घोड्याला तो संयमित ठेवून आपला व्यापार करत असतो. तर भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगत असताना स्वतःच्या मनाला आपण परिशुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण स्वतःचं मन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. स्वतःच्या मनाचा स्वामी जर आपण बनत असेल, म्हणजे आपलं मन जर इतरांना आपण दिलं, किंवा आपलं मन जर इतरांच्या म्हणण्यानुसार वागत असेल, बोलत असेल, किंवा इतरांच्या म्हणण्यानुसार जर आपलं मन चालत असेल, तर तो मनुष्य स्वतःच्या मनाचा स्वामी होऊ शकत नाही, तो स्वतःचा मालक होऊ शकत नाही. आणि या संसारामधला प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या मनाचा स्वामी आहे, स्वतःचा तो मालक आहे. आपण व्यवहारामध्ये जरी असं म्हणत असेल की तो मालक आहे, किंवा त्या मालकीण आहेत, किंवा तो माझा स्वामी आहे, की नाही, व्यवहारामध्ये आपण बोलतो, परंतु खऱ्या अर्थाने जर विचार केला असेल तर या संसारामध्ये कोणीही कोणाचा स्वामी नाही आहे. भगवंत असे म्हणतात की आपण आपले मालक असलो पाहिजे, आणि आपणच आपले मालक असतो. कारण मनासारखा गुरु, म्हणजे स्वतःच्या मनासारखा गुरु इतर कोणीही नसतो. स्वतःचा गुरु जर झाला असेल, म्हणजे स्वतःच्या मनाचा स्वतःच गुरु आपण बनावं, अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. कारण तशा प्रकारे मनुष्य जर जीवन जगत असेल, तशा प्रकारे जर मनुष्य आपल्या जीवनाची दिशा ठरवत असेल, कारण आपलं जसं मन आहे, मन अत्यंत मुख्य आहे बघा. कारण मन हे विचारांचं उगमस्थान आहे. चांगल्या आणि वाईट विचाराला आपलं मन निर्माण करत असते, आणि त्यामुळे आपल्या मनाच्या द्वारा आपली गती ठरत असते. तर आपलं जे जीवन जगण्याची गती आहे, किंवा वर्तमान काळामध्ये आपण कशा प्रकारचं जीवन जगतो, आणि मृत्यूच्या पश्चात सुद्धा आपल्याला सुगती पाहिजे किंवा दुर्गती पाहिजे, हे सर्व ठरवणारं जर कोण असेल तर ते आपलं मन आहे. आणि या सर्व प्रकारच्या मनाची गती आपण कशा पद्धतीने ठरवू शकतो, तर स्वतःला संयमित केलं पाहिजे, स्वतः आपण संयमशील असलं पाहिजे. कारण स्वतः जर आपण संयमशील नसेल, स्वतःच्या मनाला जर आपण संयमित ठेवत नसेल, तर आपण कोणत्याही प्रकारे कुशल धम्माचं आचरण करू शकत नाही, कुशल धम्माला आपण धारण करू शकत नाही. आणि त्यामुळे सातत्याने आपण 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटापर्यंत दुपारच्या सत्रामध्ये अधिष्ठान आपण करत असतो. म्हणजे मनाला
संयमित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जर मनाला आपण संयमित ठेवत नसेल, आपल्या मनाला आपण चंचल ठेवत असेल किंवा वेगवेगळ्या विषयामध्ये आपलं मन जर गुंतत असेल, तर सुखाच्या मार्गाला आपण कधीही प्राप्त करू शकत नाही. भगवंत उदाहरण देतात, अनेक प्रकारच्या उपमा भगवंत देतात. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा कुशल व्यापारी आपल्या घोड्याला अत्यंत आपल्या काबूमध्ये ठेवत असतो, कारण घोड्याला जर काबूमध्ये ठेवलं नाही, तो जर रस्त्याने चालत आहे, भरधाव वेगाने धावत आहे, तर व्यापाराचं सर्व साहित्य नष्ट होईल, खाली पडेल किंवा वेस्ट जाईल. तर त्यामुळे त्या व्यापाऱ्याला घोड्याला सुद्धा आपल्या काबूमध्ये ठेवावं लागतं. जर त्या घोड्याला तो काबूमध्ये जर ठेवत असेल, तर इच्छित स्थळी योग्य प्रकारे आपलं साहित्य तो पोहोचू शकतो. अगदी त्या व्यापाऱ्याप्रमाणे आपल्या मनाला सुद्धा आपण संयमित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ही जी भगवंताने वचन म्हटला, ही गाथा जी म्हटली, तर एका छोट्याशा कथेला अनुसरून भगवंताने ही गाथा म्हटलेली आहे. एक उपदेश केला भगवंताने एका भिक्षूंना, त्यानंतर पुन्हा आपण त्याचं विश्लेषण करणारच आहोत. तर अशा पद्धतीने एक वेळचा प्रसंग श्रावस्तीमध्ये एक अत्यंत गरीब असा व्यक्ती असतो, जे दिवसभर कार्य करणे, दिवसभर काम करणे, शेतीचे काम तो करत असतो. आणि शेतीचे काम करत असताना अंगावरती पूर्णपणे वस्त्र सुद्धा नाही, गरिबी असल्या कारणाने शरीर पूर्णपणे उघडा आहे, केवळ लज्जा झाकण्यापुरतं त्याच्याकडे ते वस्त्र आहे. आपल्या खांद्यावरती नांगर घेऊन, आपले बैल घेऊन तो रस्त्याने जात असतो. आणि रस्त्याने जात असताना एक भिक्षू त्याला भेटतो आणि भिक्षू म्हणतो की अरे, तू अशा प्रकारचं कार्य करत आहे, अशा प्रकारचं काम करत आहे, दिवसभर हे काम करून तुला काय लाभ होणार आहे, तुला काय फायदा होणार आहे? तू जर भिक्षू बनला तर तुझं जीवन हे सुखपूर्वक होईल. तो म्हणतो, मी तर अत्यंत गरीब आहे, दीनदुबळा आहे, दिवसभर इतरांच्या शेतामध्ये किंवा माझ्या शेतामध्ये मी काम करतो, तर मला कोण भिक्षू बनवेल, मला कोण भिक्षू बनेल आणि मी भिक्षू कसा बनू शकतो? तर ते म्हणते, सांगतात की हरकत नाही, मी तुला भिक्षू बनवतो. आणि मग तो विचार करतो की ठीक आहे, आपण भिक्षू बनूया. मन परिवर्तन झालं, कारण मनुष्याचं मन सांगता येत नाही, चंचल चित्त आहे. कधी चांगल्या कार्यामध्ये मनुष्याचं मन गुंतेल हे सांगू शकत नाही आपण, आणि कधी वाईट कार्यामध्ये मनुष्याचं मन गुंतेल हे सुद्धा आपण काही सांगू शकत नाही. तर तो कार्य करण्यासाठी जात असताना भिक्षू बोलतात की तो प्रवर्जित हो. त्यालाही असं वाटतं की ठीक आहे, आपण प्रवर्जित होऊया. आणि तो प्रवर्जित होत असतो. प्रवर्जित होण्याच्या पूर्वी ते जे आपलं वस्त्र असतं, वस्त्र आणि नांगर एका झाडावरती तो ठेवत असतो आणि प्रवर्जित बनतो. भिक्षू बनल्यानंतर चांगल्या प्रकारचं जीवन जगतो, ध्यान मनन चिंतन करत असतो. परंतु भिक्षूंना जो मिळणारा लाभ आणि सत्कार आहे, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभ आणि सत्कार प्राप्त होत असतो. हा अल्प इच्छाधारी असतो, कारण गरीब असल्या कारणाने स्वतः परिश्रम करणे, मेहनत करणे आणि आपली उपजीविका करणे हा त्याच्या मनाचा स्वभाव बनलेला असतो. कारण मनुष्याच्या मनाचा स्वभाव जशा प्रकारे असेल तशा प्रकारे मनुष्य बघा व्यवहार करत असतो. आणि कधी कधी मनुष्याचं कुशल कर्म असते, पुण्यकर्म असते, तर मनुष्य स्वभावतःच अत्यंत आत्मसंयमी असतो. स्वभावतःच मनुष्य अल्पसंतुष्ट असतो. म्हणजे कितीही जरी मनुष्याकडे असेल तरी अल्पसंतुष्टता मनुष्याला प्राप्त होणे किंवा हा सद्गुण मनुष्याने धारण करणे फार मोठी गोष्ट आहे. बघा, संपूर्ण भिक्खू संघामध्ये भगवंत महाकाश्यप महास्तवीरांना अल्पसंतुष्ट भिक्षूंमध्ये अग्रस्थान देत असतात. कारण महाकाश्यप भंते जे अत्यंत धनवान कुळामधून म्हणजे भिक्षू झाले होते, परंतु एवढे ते अल्पसंतुष्ट होते आणि शक्यतो त्यांची विशेषता होते, जे काही गोरगरीब असतील, अनाथ लोक, असहाय्य लोक असतील, तर अशाच प्रकारच्या वस्तीमध्ये ते भिक्षाटन करत असत, जेणेकरून त्यांचं महान आणि असीम असं पुण्य व्हावं. आणि कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये तशा प्रकारचा भाव उत्पन्न होत असतो. बघा, भगवंताने लाख मोलाचं वस्त्र त्यांच्या अंगावरती असते. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड चॅनलवरती सविस्तरपणे महाकाश्यपांचं जीवनचरित्रा संदर्भामध्ये देशना आपण दिलेलीच आहे. तर लाख मोलाचं वस्त्र त्यांच्या अंगावरती असते. भगवंत महाकाश्यप भंतेना जाणतात की महाकाश्यप या दिशेने, म्हणजे पिपली त्यांचं नाव असते, तर त्या दिशेने येत आहेत. भगवंत झाडाखाली बसतात आणि महाकाश्यप भंते भगवंताला बघतानंतर हेच भगवान आहेत. पहिल्यांदा भगवंताला बघितल्याबरोबर
आणि आपली चादरी भगवंतासाठी टाकतात, भगवंत चादरीवरती बसतात आणि भगवंत म्हणतात की महाकाश्यप तुमची ही चादरी अत्यंत मुलायम आहे. तर भगवंताचा भाव ते जाणतात आणि क्षणामध्ये म्हणतात की भगवान या चादरीचा या आपण स्वीकार करावा. तर तुम्ही काय वापरणार आहात, तुम्ही काय स्वीकार करणार आहात? तेव्हा महाकाश्यप बनते म्हणतात की भगवान आपलं हे जे जीर्ण झालेलं वस्त्र आहे, हे जीर्ण झालेलं वस्त्र तुम्ही मला द्या. भगवंत म्हणतात की महाकाश्यप हे फार जीर्ण झालेलं आहे, हे अनेक ठिकाणी फाटलेलं आहे, अनेक ठिकाणी याला शिवल्या गेलेलं आहे, हे अत्यंत जीर्ण आहे, याला तुम्ही कसं वापरणार? तर महाकाश्यप म्हणतात की भगवान तुम्ही ते मला द्या, मी ते वापरतो. आणि महाकाश्यपांचं अनमोल असं वस्त्र भगवंत स्वीकारत असतात आणि भगवंताची जी जीर्ण झालेली संघाटी असते, चिवर असते, तर ते महाकाश्यपांना ते देतात आयुष्यभर. असं म्हटलं आहे 150 वर्षांचं महाकाश्यपांना आयुष्य लाभत असते. 150 वर्षापर्यंत भगवंताने दिलेलं जे जीर्ण वस्त्र असतं त्याच वस्त्राला पुन्हा 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 शिवून महाकाश्यप जी वापरत असतात. भगवंत त्यांना वारंवार सांगतात की महाकाश्यप आता तुम्ही वृद्ध झाला आहात, आता तुम्ही चांगल्या प्रकारचं वस्त्र धारण करू शकता. परंतु महाकाश्यप म्हणते भगवंताला की भगवान असू द्या, येणाऱ्या भिक्खूंसाठी हे अशा प्रकारचं मी अनुसरण करत आहे. सांगण्याचं तात्पर्य हे की अल्प इच्छाधारी मनुष्य जेव्हा असतो, अल्प इच्छा ज्या ज्या मनुष्यांच्या असतात, तर ते मनुष्य फार कमी दुःखाला प्राप्त होत असतो. आणि हा जो म्हणजे हा गरीब जो शेतकरी असतो तो अल्प इच्छाधारी असतो. आणि भिक्षूंना मिळणारा जो सन्मान आहे, तर भिक्षूंना मिळणारा सन्मान मान ह्या सगळ्या गोष्टी परिष्कारादी त्याला ते सहन होत नाही. आणि त्याला असं वाटतं की अरे हे भिक्षू तर लय साहित्य जमा करतात, यांना तर खूपच परिष्कार मिळतो. अनेक लोकांना सुद्धा वाटतं. त्या दिवशी मला जे पहिल्या दिवशी उपासकांनी प्रश्न केला भोजनाला, हे जे तुम्हाला परिष्कार मिळतात, मग आता तुम्ही पहिल्या दिवशी भोजनाला आले तर तुम्हाला हा परिष्कार मिळाला, मग 3 महिन्यापर्यंत असंच मिळत असेल? म्हणलं हो असंच मिळतं 3 महिन्यापर्यंत. मग आता एक म्हणजे तेलाची बॉटल, तेल तर यूज करत नाही कधी मध्ये समजून घ्या वापरत असतो, तर मग एक तेलाची जी बॉटल आहे अशी जर समजा तुम्हाला महिनाभर भेटल्या 3 महिन्यापर्यंत, तर त्या 90 बॉटल होतील म्हणे. मी म्हटलं हो, मग एवढ्या काय करसाल? मी म्हटलं पहिली गोष्ट तर सर्वच काय देत नाहीत, म्हणजे आज जरी समजा भेटलं तर सर्वच काय लोक देत नाहीत. आणि राहिला प्रश्न म्हटलं दिले समजून घ्या, परिष्कार आमच्याकडे आता खूप जमा होतात, आम्ही दौरे सुद्धा करतो, श्रद्धा संपन्न उपासक. जेव्हा आम्ही 8 दिवस जातो तर गाडीमध्ये सामान मावत सुद्धा नाही, एवढं सामान येतं, म्हणजे परिष्कारादी किंवा सर्वच प्रकारचं साहित्य. तर त्यांना म्हटलं की आमच्याकडे सेंटर आहे मुळावला, फार मोठं सेंटर आहे, तिथे श्रावणेर वगैरे असतात, तिथे मुलांचं हॉस्टेल आहे, तिथे मुलींचं हॉस्टेल आहे. आम्हाला असं वाटलं की आता फार आपल्याकडे जमा झालं, ते सर्वच्या सर्व आम्ही डिकीमध्ये भरतो आणि मुळावला घेऊन जातो. तिथे श्रावणेर आहेत त्यांना सुद्धा देतो आणि जे मुलं हॉस्टेलला मुलं आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा आम्ही म्हणजे वाटून देतो. आमच्याकडे काही ठेवत नाही. जसं आनंद बंधेला सुद्धा प्रश्न केला होता मल्लिके राजाने प्रसिद्धिताने, की कारण मल्लिका प्रसन्न झाली उपदेश केल्यानंतर, तिने मला असं वाटतं की 500 चिवर बनते आनंदांना म्हणजे दान दिले होते. आणि ते चिवर आणण्यासाठी गाडीच्या गाडी मग त्या ठिकाणी गाड्या मागवल्या गेल्या. आणि मग राजा प्रश्न विचारतो की बनते एवढे चिवर तुम्हाला म्हणजे प्राप्त झालेले आहेत, तुम्ही तर एकच चिवर घालता, मग एवढे चिवर नेऊन काय म्हणजे बनते आनंदाला काय दुकान थाटायचं आहे का असं म्हणतात. तर बनते आनंद म्हणतात की महाराज असं नाही आहे, हे जे चिवर आहेत आम्हाला दिल्या गेले आहे, तर ज्या भिक्षूंना चिवर नसतात त्या भिक्षूंना आम्ही हे चिवर देत असतो. मग म्हणते समजून घ्या एखाद्या भिक्षूला चिवर दिलं, मग त्याला नवं चिवर दिलं, तर मग ते चिवर काय करतात, जुनं चिवर काय करतात, तर जे जुनं चिवर आहे तर त्या जुन्या चिवराचा वापर स्वतःला वापरण्यासाठी पुन्हा केला जातो. मग कशासाठी, जर समजा बेडशीट म्हणून त्याचा वापर केला जातो किंवा पांघरण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला जातो. मग म्हणते जर हे पांघरण्यासाठी तुम्ही वापरत आहात, मग पहिलं पांघरण्याचं आहे, मग त्याचं काय करता, तर पुन्हा ते म्हणतात की मग त्याचं जे पहिलं पांघरण्याचं आहे किंवा अंथरण्याचं आहे, मग त्याचे आम्ही तुकडे करतो, त्याचे तुकडे करून पुन्हा त्याला शिवतो आणि त्याचं पायदान म्हणून आम्ही त्याचा उपयोग करत असतो. मग म्हणते पहिलं पायदानाचं काय करता, पहिलं पायदान आहे ना, मग त्याचं काय करता, तर जे पहिलं पायदान जीर्ण झालं आहे त्या पायदानाचे पुन्हा तुकडे तुकडे आम्ही करतो आणि पुन्हा मातीमध्ये त्याला मिक्स करतो आणि पुन्हा ते जे भिंती सावरण्यासाठी म्हणजे कुटीची भिंत असेल
निवासाची भिंत असेल तर तशा प्रकारे त्याचा आम्ही उपयोग करत असतो. तेव्हा राजा प्रश्न म्हणतो की म्हणते साधू साधू साधू, म्हणजे चिवराचा जो सदुपयोग एक विषय निघाला म्हणून. तर मग त्याला असं वाटतं की एवढं मोठं परिष्कार मग तुम्ही काय करणार आहात, आणि तो क्षणामध्ये असंतुष्ट होतो. म्हणजे तो जो शेतकरी असतो तो असंतुष्ट होतो आणि त्याला असं वाटतं की अरे जाऊ द्या, भिक्षू जीवनामध्ये काही म्हणजे फायदा नाही आहे, कारण हे फार सत्काराच्या म्हणजे लाभ सत्काराच्या म्हणजे पाठीमागे लागलेले भिक्षू आहेत, यांना एवढा परिष्कार मिळतो, एवढं काही सर्व मिळतं, आपल्याला हे काही पाहिजे नाही. आणि तो लगेच जिथे आपला नांगर आणि त्याची जी धोती वगैरे ठेवलेली असते, कपडे ठेवले असतात, त्या झाडाकडे तो जात असतो. त्या झाडाकडे गेल्यानंतर त्याला असं वाटतंय वस्त्र काढावं, आपले वस्त्र घालावे आणि पुन्हा आपलं शेतीचं काम आपण करावं. तिथे गेल्यानंतर पुन्हा त्याच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो. तो म्हणतो अरे मी किती अज्ञानी आहे, मी किती अडाणी आहे, एवढं मोठं चांगलं जीवन सोडून. त्याचं अंतर्मन त्याला म्हणते, कारण कधी कधी मन स्वतःला बोलते बघ, ऐक नाही. आणि ज्या मनुष्यांचं मन जे स्वतःला बोलत असते, खर तर तो मनुष्य स्वतःचा गुरु असतो. म्हणून तर भगवंताने असं म्हटलं, अथाई अथनो नातो कोई नाथो परोशिया, म्हणजे या संसारामध्ये कोणी कोणाचा गुरु नाही आहे. अंतर्मन जर आपल्याला बोलत असेल, ज्या मनुष्याला काही काही लोकांचे अंतर्मन बोलतात, काही काही लोकांचे अंतर्मन काही बोलतच नाहीत. मग ज्याचे अंतर्मन बोलत नाहीत त्याचे परिणाम काय होतात हे सुद्धा सांगतो. तर अंतर्मन हे अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि अंतर्मन आपल्याला बोललं पाहिजे. ज्या मनुष्याचं अंतर्मन स्वतःला बोलत असते तर तो मनुष्य विचारशील असतो, तो चिंतन करतो, तो विचार करतो आणि पुन्हा तो विचार करतो की अरे मी हे काय करत आहे, म्हणजे एवढं मोठं चांगलं जीवन आहे, या चांगल्या जीवनाला सोडून मी काय करत आहे, स्वतःचं मन त्याला स्वतःला सांगते आणि पुन्हा तिथून तो परत येत असतो. परत आल्यानंतर पुन्हा चांगल्या प्रकारचं जीवन जगतो, ध्यान मनन चिंतन करत असतो आणि पुन्हा आणखी प्रसंग घडतो. आणखी प्रसंग घडल्यानंतर पुन्हा त्याला नैराश्य उत्पन्न होते आणि तो म्हणतो की अरे जाऊ द्या, आपण आता पुन्हा आपल्याच कार्याकडे गेलं पाहिजे आणि पुन्हा त्या झाडापर्यंत येतो. त्या झाडापर्यंत आल्यानंतर नांगल स्थवीर नावाचं त्यांचं नाव असतं, नांगल स्थवीर भिक्षू तिथे येतात आणि पुन्हा आल्यानंतर पुन्हा तो तसा विचार करतो, अरे मी हे काय करत आहे, म्हणजे मी तर चांगल्या प्रकारचं जीवन जगायला पाहिजे, एवढी चांगल्या प्रकारची सुवर्ण संधी म्हणजे मला प्राप्त झालेली आहे, या संधीचा मी उपयोग घेतला पाहिजे आणि पुन्हा त्या झाडापासून तो परत येत असतो. अशा प्रकारे 3 वेळा तो तसं कार्य करतो आणि पुन्हा मात्र तो आपल्या मनाला समजावतो की हे कार्य करणं काही योग्य नाही आहे. आपण ध्यान मनन चिंतन केलं पाहिजे, आपल्या या कुशल कर्मामध्ये आपण पारंगत झालं पाहिजे. आणि तो हळूहळू बघा उपदेश भगवंत त्याला करतात, कारण तो स्वतःच्या मनाला तसा उपदेश करत असतो. भगवंताचे उपदेश, भिक्खू संघाचे उपदेश तर तो सातत्यानं ऐकत असतो. परंतु जेव्हा जेव्हा त्या झाडाच्या जवळ तो जात असतो तर झाडाच्या जवळ गेला तर मात्र तो स्वतःच्या मनाला सांगतो की अरे मी काय करत आहे, मी हे काय करत आहे, कारण असं करणं मला शोभणार नाही आहे, असं करणं मला योग्य वाटत नाही आहे. एवढं मोठं पवित्र जीवन सोडून मी पुन्हा या जीवनाकडे का वळत आहे, असं पुन्हा 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 तो स्वतःलाच मोटिवेट करत असतो, स्वतःला स्वतःची प्रेरणा बनत असतो आणि पुन्हा तो असं म्हटला की ध्यान मनन चिंतन करतो आणि अरहंत पदाला प्राप्त होत असतो. तो दुःखमुक्त होतो, अरहंत होतो, अरहंतापैकी एक होतो आणि अरहंतापैकी एक झाल्यानंतर मग भिक्षू सुद्धा भिक्षू विचारतात त्याला ते जाताना की भिक्षू पाहतात की हा वारंवार त्या झाडाकडे का जात आहे. तर मग भिक्षू विचारतात की तू वारंवार झाडाकडे का जात आहे, तर तो म्हणतो की तिथे माझे गुरु आहे, तिथे माझे गुरु आहे आणि गुरुचं मार्गदर्शन घेऊन मी पुन्हा पुन्हा येत असतो. तर ते म्हणतात की गुरु तर इथंच भगवंत आहे, गुरु तर आम्ही आहोत, मग तुझा गुरु कोण आहे. तर तो म्हणतो की माझा गुरु तिकडे त्या झाडावरती आहे. आणि पुन्हा पुन्हा तो जात असतो, भिक्षू विचारतात, तो अरहंत होतो, दुःखमुक्त होतो. मग भिक्षू त्याला व्यंग करतात, तो जात नाही आता झाडाकडे, कारण आता अरहंत झाला, आता दुःखमुक्त झाला. तर भिक्षू असं म्हणतात की अरे आजकाल झाडाकडे तू काय जात नाहीये. भिक्षूंना म्हणतात आजकाल तू काही झाडाकडे जात नाही. तर तो म्हणतो की म्हणते म्हणजे मग आता तू गुरुला तुझ्या भेटत नाही का, आता तुला गुरुची आठवण येत नाही का. तर तो म्हणतो की म्हणते आता मला गुरुची काय आठवण येत नाही, म्हणजे गुरुनी मला जे सांगितलं ते कार्य आता माझं पूर्ण झालेलं आहे, आता मला तिकडे जाण्याची काही गरज नाही. असं म्हणल्यावर भिक्षू असं म्हणतात की खोटं बोलत आहे,
तू मुसा करत आहेत, खोटं बोलत आहेस, कारण तू तर असं करू शकत नाही. मग ही चर्चा चालू असताना भगवंत त्या ठिकाणी येत असतात आणि भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, काय चर्चा करत आहात, म्हणजे काय विचार विनिमय करत आहात. तर भिक्षू म्हणतात की भगवान, हा पूर्वी पुन्हा 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 त्या झाडाकडे जात असे आणि झाडाकडून पुन्हा तो येत असे. भगवान आजकाल हा झाडाकडे काही जात नाही. आम्ही त्याला असं बोललो तर तो असं म्हणाला की आता मला झाडाकडे जाण्याची काही गरज नाही आहे. हा खोटं बोलत आहे भगवान. तेव्हा भगवंत असं म्हणते की भिक्षूंनो, हा खोटं बोलत नाही आहे, खरोखरच आहे. तो त्या झाडाकडे जात होता कशासाठी, आता ही अतनो नातो कोई नाथो परोशिया, म्हणजे हा स्वतःचा मालक आहे, याचं मन स्वतःचं मालक आहे. हा जेव्हा जेव्हा त्या झाडाकडे जात असे तेव्हा तेव्हा स्वतःमध्ये अशा प्रकारचा विचार करत असे की अरे मी हे काय करत आहे, मी एवढा चांगला पवित्र सद्धम्म आहे, धम्माचं अनुसरण करायचं आहे, ध्यान म्हणून चिंतन करायचं आहे, दुःखमुक्त मला व्हायचं आहे. आणि अशा प्रकारे तो पुन्हा पुन्हा चिंतन करत असे. याचा कोणीच मालक नाही आहे, याचा कोणीही मालक नाही. हा आत्ताही अथनो नाथो आहे, कोई नाथो परोशी आहे, म्हणजे याने स्वतःच्या मनाला स्वतःचा मालक बनवलेला आहे. हा स्वतःला सांगायचा की चांगलं का आहे, वाईट का आहे, हे आपण नाही केलं पाहिजे, त्या नाही केलं पाहिजे. आत्ताही अथनो गती असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे स्वतःच्या मनाच्या द्वारा मनुष्य स्वतःचा बघा मालक असतो. आता मी पुन्हा तुम्हाला किती सांगत असेल की तुम्ही आनापानसती करा, येणाऱ्या श्वासावरती जाणाऱ्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा, ऐक ना, उत्पन्न होणाऱ्या वेदनेला, उत्पन्न होणाऱ्या संवेदनेला जाणा. अशा प्रकारे आपण पुन्हा पुन्हा असं म्हणत असतो. मी इथून जरी म्हणत असेल तर तुमचं मनच म्हणत असेल काय करता पण त्याची पाय दुखायले काय सांगायले ते पुन्हा पुन्हा, ऐक ना, मन कधी कधी म्हणते म्हणजे पाय दुखायले आमचे, कंबर दुखत आहे आमची, पाठ दुखायली आमची, म्हणजे मी जरी सांगत असेल तर तुमचं मन म्हणते हा ठीक आहे आता बस झालं, जरा बाहेरून जाऊन येऊ द्या, जरा बाथरूमला वगैरे इकडे तिकडे जाऊ द्या, जरा पाय मोकळे करू द्या, कारण तुमचं मन आहे. आताही अथरो नातो कोई नातो पुरुषया, म्हणजे दुसरा जरी मनुष्य सांगत असेल परंतु शेवटी मात्र ऐकतो कोण, कोणाचं, तर ऐकतो मनुष्य आपल्या मनाचं ऐकत असतो. कारण मनाचा मालक आहे. या संसारामध्ये मनाचा कोणीच मालक नाही आहे. आपल्याला असं वाटत असेल की हा माझा मालक आहे, तो माझा मालक आहे, हे फक्त व्यवहारिक दृष्टिकोनातून आहे. आपला कोणीही मालक नाही आहे. आपण आपलेच मालक असलो पाहिजे. आणि जो मनुष्य आपल्या स्वतःच्या मनाचा मालक असतो तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने सुखाला प्राप्त होत असतो. भगवंत असे म्हणतात की मन मनुष्याचं हे मुख्य आहे, मन मनोमय आहे, म्हणजे मनामध्ये चांगलेही विचार उत्पन्न होत असतात आणि मनामध्ये वाईट विचार सुद्धा उत्पन्न होत असतात. आणि या मनाला म्हणजे आउटलेट असला पाहिजे असं भगवंतांनी म्हटलंय, विचारांचा आउटलेट असला पाहिजे. म्हणजे मनामध्ये उत्पन्न होणारे जे विचार आहे ते विचार बाहेर सुद्धा निघले पाहिजे. कारण मन जर पुन्हा 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 जर विचार करत असेल आणि त्या विचाराला जर बाहेर आपण काढत नसेल, आपल्या मनाचा आउटलेट काय आहे, आपल्या मनाचा आउटलेट आपलं तोंड आहे ना, तोंडाच्या द्वारा निघले पाहिजे विचार बाहेर, आउटलेट असलं पाहिजे ना. म्हणजे मनामध्ये पुन्हा 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 आपण विचार करतो आणि आपल्या तोंडाच्या द्वारा म्हणजे आपण जर बोललो, समजून घ्या, तर आपण बोललो असेल तर ठीक आहे. बघा जे लोक बोलत नाहीत, बोलतं झालं पाहिजे. बघा अनेक लोक म्हणजे जगाला ज्यांनी जगाचा नरसंहार केला, अनेक लोकांना मारलं, अनेक लोकांची हत्या केली अत्यंत क्रूरपणे, अशा प्रकारच्या हिटलरने सुद्धा आत्महत्या केली होती. आत्महत्या केली होती हिटलरने. जगाला अत्यंत सुंदर विचाराची देण देणारे साने गुरुजी, असं म्हटलंय की साने गुरुजींचं जीवनचरित्र बघा, अत्यंत सुंदर सुंदर विचार साने गुरुजींनी दिले. साने गुरुजींनी सुद्धा आत्महत्या केली, हा जगाचा इतिहास आहे. त्याच्यानंतर अलीकडे ऍक्टर बघा सुशांत सिंगने लोकांना मोटिवेट करण्यासाठी प्रेरणादायी मूवी सुद्धा काही केल्या, त्यांनी सुद्धा आत्महत्या केल्या. एवढंच नव्हे, अलीकडच्या काळामध्ये म्हणजे नैराश्यातून कशा प्रकारे मुक्त व्हावं, नैराश्यातून कशा प्रकारे आपण बाहेर निघावं, याचे असंख्य शिबिर ज्यांनी घेतले, अनेक लोकांना मार्गदर्शन केलं, अशा शीतल आमटे, बाबा आमटेची नात सुद्धा तिने सुद्धा आत्महत्या केली. असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की लोक आत्महत्या करतात. आध्यात्मिक गुरु मागे बघा, तुम्ही पेपरला वाचलं असेल, आध्यात्मिक गुरु भैयाजी महाराज त्यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. आध्यात्मिक गुरु म्हणजे दुसऱ्यांना
अध्यात्माचा धडा देणारे, अध्यात्माचं तत्वज्ञान सांगणारे, अनेक लोकांना त्यांनी दुःखातून म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये अनेक लोकांना त्यांनी दुःखातून म्हणजे मुक्त केलं. ते जे जे काही नैराश्य असेल, दुःख असेल, कष्ट असेल, तर अशा प्रकारच्या व्यक्तीने सुद्धा आत्महत्या केलेली आहे. का लोक आत्महत्या करतात? काय कारण आहे लोक आत्महत्या करण्यासाठी? लोकांच्या चित्तामध्ये काय नैराश्य भाव उत्पन्न होतो? का लोक निराश असतात? का लोक दुःखी असतात? का लोक कष्टी असतात? कारण लोकांच्या मनाला ते लोक आउटलेट देत नाहीत. म्हणजे आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे विचार बघा, यश अत्यंत सुखामध्ये राहतो आणि आता अत्यंत सुखामध्ये राहणारा यश स्वतःच्या मनालाच विचार करतो की अरे मी हे काय करत आहे. हे आता काही क्षणापूर्वी ज्या स्त्रिया नाचत होत्या, ज्या स्त्रिया गात होत्या, ज्या स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण साज शृंगार करून मला मोहित करत होत्या, अशा प्रकारच्या स्त्रियांना मी आता काही क्षणानंतर पाहतो तर ह्या जसं काही मृत शमशान आहे असं मला दिसत आहे. म्हणजे सर्व स्त्रिया पडल्या होत्या, काहींचे केस विखुरलेले होते, काहींच्या तोंडातून लाळ गळत होते, काही स्त्रिया घोरत होत्या, काहींचे वस्त्र अस्त्राव्यस्त झाले होते. म्हणजे अशा प्रकारचं दृश्य पाहिल्यानंतर यश विचार करतो की अरे हे किती दुःख आहे. बघा, काही क्षणापूर्वी या स्त्रिया किती सुंदर होत्या, किती रूपवान होत्या, काय गात होत्या, काय नाचत होत्या, परंतु आता बघा ज्याप्रमाणे शमशानामध्ये मी झोपलो आहे अशा प्रकारचा मला भास होत आहे. यश मनाला विचारतो, आपल्या मनामध्ये तो चिंतन करतो की किती दुःख आहे, किती कष्ट आहे, आणि त्या रात्री घरातून बाहेर निघत असतो. भगवंताला भेटतो, तो म्हणतो भगवान किती दुःख आहे, किती कष्ट आहे. भगवंत म्हणतात की दुःख नाही, कष्ट नाही, मी तुला उपदेश करतो. म्हणजे मनुष्याच्या मनाला ती जाणीव झाली पाहिजे की आपण दुःखी आहो, आपण कष्टी आहो, आपण नैराश्यमध्ये म्हणजे जीवन जगत आहो, याची भावना मनुष्याला झाली पाहिजे आणि आपलं व्यक्त झालं पाहिजे. मनुष्याने व्यक्त होण्याचं शिकलं पाहिजे, मोकळं होण्याचं मनुष्याने शिकलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे विचार असतात त्या विचाराला आपण बाहेर काढलं पाहिजे. आपल्या मनातील विचारांना आपल्या तोंडाच्या द्वारा आउटलेट दिलेला आहे, तर त्याद्वारा आपण व्यक्त झालं पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा मनुष्य व्यक्त होत असतो, जेव्हा जेव्हा मनुष्य बोलतो, जेव्हा जेव्हा मनुष्य संवाद साधतो, चर्चा करत असतो, म्हणजे आपल्या मित्रांसोबत, आणि म्हणून तर भगवंत असे म्हणतात की कल्याण मित्र असला एक ना. मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंतासारखा कल्याण मित्र कोणी असू शकतो का? मनुष्याच्या जीवनामध्ये भिक्खू संघासारखा कल्याण मित्र असू शकतो का? आपल्या जीवनामध्ये भगवंताला, भिक्खू संघाला आपण कल्याण मित्र म्हटलं पाहिजे. म्हणजे जो आपलं कल्याण करतो, जो आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करतो. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये बघा एक कल्याण मित्र असला पाहिजे. कल्याण मित्र आपलं चांगलं का आहे, वाईट का आहे, काय हिताचा आहे, काय सुखाचा आहे, काय केल्यानंतर आपला लाभ होणार आहे, काय नाही केल्यानंतर आपली हानी होणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं सांगण्यासाठी आपल्याकडे कल्याण मित्र असणं बघा अत्यंत गरजेचं आहे. कारण कल्याण मित्र जर मनुष्याच्या जीवनामध्ये नसेल तर मनुष्याची बघा अधोगती होत असते. मनुष्य पुन्हा पुन्हा चिंतन करतो, विचार करतो, नैराश्यामध्ये राहतो. कारण वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होतात आणि मनुष्याचा स्वभाव तर असा आहे बघा, मनाच्या विरुद्ध अगदी एक जरी गोष्ट झाली, अगदी साधी गोष्ट, छोटी गोष्ट जरी मनाच्या विरुद्ध झाली तर मनुष्य दिवसभर त्याच गोष्टीचं चिंतन करत असतो, त्याच गोष्टीचं मनन करत असतो. कारण मनुष्याचा तो स्वभाव आहे. आणि बघा काही काही लोक एकदम एकलकोंडे प्रमाणे जीवन जगत असतात. काही काही लोक कोणाला बोलत नाहीत, कोणाला काही सांगत नाहीत, आणि अशा प्रकारे पुन्हा 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 मनामध्ये चिंतन करतात, स्वतःच दुःखी होतात, स्वतः कष्टी होतात, आणि मनुष्यांना बघा काहीच समजत नाही. आणि काहीच समजत नसल्यामुळे त्या ठिकाणी मनुष्य कधी कधी मग नैराश्याचा भाव त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होतो, आणि नैराश्याचा भाव चित्तामध्ये उत्पन्न झाल्यामुळे मनुष्याची बुद्धी काही काम करत नाही, आणि तेव्हा मनुष्य मात्र निर्णय घेतो. मग मनुष्य आत्महत्या करतो, मनुष्य फाशी घेतो, मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचं विष प्राशन करतो, किंवा अन्य प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग बघा घडत असतात. कोरोनाच्या काळामध्ये असे अनेक प्रसंग मनुष्याच्या जीवनामध्ये बघा घडलेले आहे. कारण लोक घरामध्ये बसत होते, कुठे बाहेर जात नव्हते, कुठे फिरत नव्हते, कुठे जाण्याचं बाहेर जाण्याची संधी नव्हती, आणि त्यामुळे अनेक लोकांना नैराश्याचा भाव मनामध्ये उत्पन्न होत असे. आणि कधी कधी बोलता बोलता, कारण मनुष्याचं मन बघा फार विचित्र आहे, कधी कधी झोपता झोपता सहज माझ्या मनामध्ये विचार येते फॅन फिरायला घेऊ का फाशी, असे होते कधी कधी बघा. लोक घेतात खरंच,
म्हणजे लोक फॅनकडे पाहतात, फॅनकडे पाहिल्यानंतर मनुष्याला आठवते, कारण मनुष्याची स्मृती बघा वेगवेगळ्या प्रकारचे विचार करत असते आणि लोक चक्क घेतात, अनेक लोक फाशी घेतात. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा आउटलेट नसल्यामुळे, म्हणजे आपल्या मनाला व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे नेमकं कोणाला व्यक्त करावं, आणि व्यक्त चांगल्या व्यक्तीवरच केलं पाहिजे. नाही तर आपण सांगा आपल्या मनातल्या गोष्टी, तो तिकडे दुसरा उफणतच निघतो मग, ऐक ना. म्हणजे असे लोक असतात, म्हणजे नेमकं कोणाला सांगावं आपलं दुःख, हा विचार सुद्धा फार करण्यासारखा आहे. कारण नेमकं कोणाला सांगलं तो आपल्या मनात ठेवलंच का सांगता येत नाही, ऐक नाही. हजारो लिटर पाणी मनामध्ये आपल्या जेव्हापासून जन्म झाला आपला तेव्हापासून आता जर विचार केला तर हजारो लिटर पाणी आपण पचवलं असेल, पण साधी एखादी गोष्ट सुद्धा आपण पचवू शकत नाही. सांगल्या बरोबर अगदी तेल मीठ लावून तूप तोळी लावून त्याला आपण दुसऱ्याला सांगतो, कारण मनुष्याचा स्वभाव तसा आहे. त्यामुळे नेमकं सांगावं कोणाला, हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. परंतु आपण आपल्या जीवनामध्ये मात्र एक कल्याण मित्र असला पाहिजे. एक चांगला कल्याण मित्र, एक चांगली कल्याण मैत्रीण आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मग स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे. आत्ताही अतनो नातो कोई नातो परसिया, नांगल स्थैर्यासारखं आपण स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे की अरे हे काय करत आहे, हे कशा प्रकारचं जीवन जगत आहे, हा मार्ग आपला नाही आहे. जर स्वतःचा मालक जर आपण झालो, स्वतः आपण चिंतन करत असेल, मनन करत असेल, दोनही विचाराचं चिंतन मनन मनुष्य करत असतो. चांगल्याही विचाराचं चिंतन मनन करतो आणि वाईट विचारांचं सुद्धा मनुष्य चिंतन मनन करत असतो. परंतु ज्या मनुष्यांची स्मृती जागरूक आहे तर तो मनुष्य सातत्याने कुशल विचारांचं चिंतन करत असतो. आउटलेट अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपले विचार आपण इतरांना सांगितले पाहिजे. इतरांना विचार सांगितल्यानंतर आपलं मन हलकं होत असते, आपल्या मनातील दुःख सुद्धा हलकं होत असते, आणि त्यामुळे सातत्याने आपण सांगितलं पाहिजे. धरणाला सुद्धा आउटलेट असते बघा, धरणं एवढे मोठे मोठे धरणं बघा निर्माण करतात, तर त्या धरणाला जर समजा आउटलेट नसेल तर काय होईल, धरण फुटून जाईल ना, धरण फुटून जाईल, सगळे मनुष्य मरून जातील. आपल्या शरीराला सुद्धा आउटलेट आहे शरीराला सुद्धा, कारण शरीराचं जर आउटलेट नसेल तर आपण कसं काय जीवन जगू शकतो, जगू शकत नाही. आणि मनुष्याच्या जीवनाला आउटलेट असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपले विचार व्यक्त करण्याचा भाव आपल्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंत असे म्हणतात की अत्ताही अतनो नातो कोई नातो परोसिया, अत्ताही अतनो गती, म्हणजे आपली जी गती आहे, आपलं जे जीवन जगण्याचा जो मार्ग आहे, हा जीवन जगण्याचा मार्ग आपण आपला शोधला पाहिजे. म्हणून तर भगवंतानी म्हटलं मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही आहे. माझं तुम्ही किती आचरण केलं, माझं किती अनुसरण केलं, तर मी तुम्हाला प्रत्यक्ष रूपाने असं कधी म्हटलं नाही आहे की मी तुम्हाला निर्वाण पदापर्यंत घेऊन जाऊ शकतो, मी तुम्हाला दुःखमुक्त करू शकतो, असं असं तुम्ही कार्य करा, मी तुम्हाला डायरेक्ट दुःखमुक्त करू शकतो, असं भगवंतानी कधीही म्हटलं नाही बघा. भगवंत असे म्हणतात की मी फक्त सांगतो, हा मार्ग मी सांगत आहे, या मार्गानुसार आचरण करणे, अनुसरण करणे, त्या मार्गाला धारण करणे हे तुमच्या स्वतः तुम्ही त्यावरती ते अवलंबून धरा. तुम्ही स्वतः त्याला जाणा, त्याला स्वतः तुम्ही समजून घ्या, आणि स्वतः जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला लाभ होईल, अन्यथा तुम्हाला काही लाभ होणार नाही आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनाला स्वतःचा मालक बनवलं पाहिजे. भगवंत असे म्हणतात की एखादा मनुष्य या संपूर्ण जगावरती एक छत्री राज्य निर्माण करत असेल तर त्या व्यक्तीला मी स्वामी म्हणत नाही, त्या व्यक्तीला मी मालक म्हणत नाही. तर जो मनुष्य आपल्या स्वतःच्या मनावरती अधिराज्य गाजवत असेल, आपल्या स्वतःच्या मनाला तो अधीन ठेवत असेल, म्हणजे आपल्या मनाप्रमाणे तो जर जीवन जगत असेल तर खऱ्या अर्थाने तो मनुष्य स्वामी आहे, तो मनुष्य मालक आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या मनाचा मालक असलं पाहिजे. म्हणत मग आपण आपल्या मनाचा मालक आहे तर मी माझ्या मनाचा मालक आहे आणि मी काही करतो, असं बिलकुल नाही आहे, असं बिलकुल नाही आहे. तर स्वतःचा मालक कशासाठी झालो पाहिजे, तर चांगल्या धम्माचं आचरण करण्यासाठी, कुशल धम्माचं आचरण करण्यासाठी, अनुसरण करण्यासाठी आपण स्वतःचा मालक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा प्रकारे स्वतःचा मालक जर आपण बघत असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपण दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. आपण या सर्व प्रकारचं जे काय आपलं दुःख आहे, कारण बघा मनुष्याच्या चित्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार
सातत्याने उत्पन्न होत असतात, कारण मनुष्याचं मन हे विचारांचं उगमस्थान आहे. कधी कधी मनुष्य भूतकाळामध्ये जातो. एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये सातत्याने भूतकाळाचे स्मरण होत असते. तो विचार करतो की भूतकाळामध्ये भगवंत असे म्हणतात की भूतकाळामध्ये आपण विचार करू नये, आपण वर्तमान काळामध्ये सुद्धा विचार करू नये, कारण भूतकाळामध्ये विचार करणारा मनुष्य हा सातत्याने दुःखाला प्राप्त होत असतो. कधी कधी एखादा मनुष्य धनवान जर असेल, त्याची धनसंपदा जर नष्ट झाली तर तो विचार करतो की अरे मी खूप धनवान होतो, मी खूप श्रीमंत होतो, माझ्याकडे अशा प्रकारचं होतं. कधी कधी मनुष्य आरशामध्ये बघतो आणि आरशामध्ये बघताना मनुष्य भूतकाळामध्ये जातो. त्याला असं वाटतं की मी किती सुंदर होतो, मी किती तरुण होतो. कधी कधी बघा मनुष्य दोन ठिकाणी मनुष्याला फार सुंदर दिसतो बघा. कोणत्या ठिकाणी? एक आरशामध्ये आणि दुसरं फोटोमध्ये. तसं आधार कार्डवर दिसत नाही, तो भाग वेगळा. कारण जसे आपण असतो तसे आधार कार्डवर बिलकुल नसतो, आणि जसे आधार कार्डवर असतो तसे आपण रिअलिटीमध्ये सुद्धा नसतो. परंतु आरशामध्ये पाहिले की आपल्याला वाटते फार मी सुंदर आहे. आणि मग जुने फोटो पाहते मनुष्य, बघा मी तरुणपणामध्ये कसा होतो, मी फार सुंदर होते असं म्हणतो, मी फार सुंदर होतो. म्हणजे जुन्या आठवणीमध्ये मनुष्य कधी कधी रममान होत असतो. कधी कधी भविष्यामध्ये मनुष्य रममान होतो की मी असं करेल, मी तसं करेल, मी अशा प्रकारचं जीवन, मी तशा प्रकारचं जीवन जगेल. परंतु भविष्यामध्ये जरी आपण विचार केला किंवा भूतकाळामध्ये जरी आपण विचार केला तर भूतकाळ कधीही येत नाही. गेलेला क्षण, गेलेला वेळ मनुष्याच्या जीवनामध्ये पुन्हा कधीही येत नाही. आणि दुसरा समोरचा जो क्षण आहे तो सुद्धा येईल किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही. भगवंत असे म्हणतात की वर्तमान काळामध्ये जीवन जगण्याचं आपण शिकलं पाहिजे. वर्तमान या क्षणी, या अवस्थेमध्ये, इथे आता सध्या माझ्याकडे हा वेळ आहे, या वेळेचा सदुपयोग मी कशा प्रकारे करू, या वेळेमध्ये मी माझ्या कायेला कसं परिशुद्ध करू, माझ्या मनाला कसं परिशुद्ध करू, मी माझ्या वाणीला कसं परिशुद्ध करू. म्हणजे आज हा क्षण, हा दिवस माझ्याकडे आहे आणि या दिवसभरामध्ये मी कशा प्रकारचं कुशल कर्म करू, मी कशा प्रकारचं पुण्यकर्म करू, चांगलं कर्म करू, अशा प्रकारची भावना आपण निर्माण केली पाहिजे बघा. कारण मनुष्याचं जे जीवन आहे ते क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे काय होईल याचा बिलकुल भरोसा नाही आहे. पाण्याच्या बुडबुड्या समान मनुष्याचं जीवन आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. क्षणभरामध्ये पाण्याचे बुडबुडे निर्माण होतात, नष्ट होतात. अगदी मनुष्याचं जीवन सुद्धा तसंच आहे. क्षणाचा भरोसा सुद्धा मनुष्याच्या जीवनाचा नाही आहे. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आयुष्य आहे, या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण सातत्याने चिंतन मनन केलं पाहिजे, सातत्याने स्वतःचं आपण परीक्षण निरीक्षण केलं पाहिजे. रोज आणि रोज भगवंत असे म्हणतात की स्वतःबद्दल आपण चिंतन केलं पाहिजे. आज दिवसभरापर्यंत माझ्याकडून किती कुशल कर्म झाले, किती पुण्यकर्म झाले, किती चांगले कर्म झाले, हे झोपण्याच्या पूर्वी आपण चिंतन केलं पाहिजे. आज दिवसभर माझ्याकडून किती अकुशल कर्म झाले, किती वाईट कर्म झाले, आज मी कोणाला दुखवलं, कोणाचं मन दुखवलं, कोणाला शारीरिक पीडा दिली, कोणाला मानसिक पीडा दिली, याचं सुद्धा चिंतन म्हणून आपण केलं पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात कुशल विचारांचं आणि अकुशल विचारांचं मोजमाप आपल्याकडे असलं पाहिजे. मोजमाप अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर कुशल विचारांचं आणि अकुशल विचारांचं मोजमाप जर आपल्याकडे असेल तर आपल्याला दुसऱ्याने सांगण्याची गरज नाही की तू सुगतीला जाणार आहे का तू दुर्गतीला जाणार आहे. आपण आपलं मोजमाप जर ठेवलं असेल तर आपणच सांगू शकतो की आपल्याला सुगती आहे किंवा दुर्गती आहे. कारण या संसारामध्ये स्वतः मनुष्य कर्म करत असतो आणि स्वतः तो कर्म करत असल्या कारणाने त्यालाच माहित असतं की माझं मन किती कुशल विचारामध्ये गुंतलेलं आहे, माझं मन किती अकुशल विचारामध्ये, वाईट विचारामध्ये गुंतलेलं आहे. अशा प्रकारे स्वतः मनुष्य स्वतःला जाणत असतो. आणि त्यामुळे तर भगवंतांनी असं म्हटलं आहे, अथाही अथनो नातो कोई नातो परोशिया. या संसारामध्ये कोणीही कोणाचा मालक नाही आहे. स्वतःच मनुष्य स्वतःचा मालक असतो आणि स्वतःच मनुष्य स्वतःचा गुलाम असतो. सम्यक दृष्टी सांगताना बघा बाबासाहेबांनी बुद्धाने त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये विश्लेषण केलं. भगवंत असे म्हणतात की मनुष्य एक प्रकारचा कैदी आहे, मनुष्य एक प्रकारचा कैदी आहे आणि तो मनुष्य अशा प्रकारचा विचार करतो कारण तो अंधार कोठडीमध्ये आहे, अंधार कोठडीमध्ये तो जीवन जगत आहे आणि स्वतः तो विचार करतो की अरे मित्र कैदी आहे, मित्र कैदी आहे, मित्र अंधारामध्ये राहत आहे. आणि अशा प्रकारे त्या अंधार कोठडीला एक छोटस छिद्र असावं आणि त्या छिद्रामधून सूर्याचे प्रकाश किरण त्या व्यक्तीच्या अंगावरती पडावे
आणि पुन्हा त्याची स्मृती जागरूक व्हावी आणि त्याने विचार करावे की अरे प्रकाश नावाची वस्तू सुद्धा या जगामध्ये आहे, असा त्याने विचार करावा. आणि अशा प्रकारचा विचार करत असताना त्या प्रकाशाला पाहण्याची तो इच्छा धारण करेल, त्या प्रकाशाला बघण्याची तो इच्छा धारण करताना मग प्रयत्न करेल की अरे या अंधार कोठडीमधून आपण बाहेर निघलो पाहिजे, बाहेर निघण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि अशा प्रकारे तो मनुष्य त्या अंधार कोठडीमधून जर बाहेर येत असेल तर तोच मनुष्य सम्यक दृष्टीला धारण करतो. म्हणजे एक मनुष्याच्या चित्तामध्ये अशा प्रकारचा आशेचा किरण उत्पन्न होत असतो. मनुष्याचं जीवन बघा एक प्रकारे अंधार कोठडी सारखा आहे आणि त्यामुळे मनुष्याच्या या जीवनाला या अंधार कोठडीमधून जर बाहेर आपल्याला काढायचं असेल तर पॉझिटिव्ह विचार म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आपल्या जीवनामध्ये आपण धारण करणं अत्यंत आवश्यक आहे. जो मनुष्य सकारात्मक दृष्टिकोन आपल्या जीवनामध्ये धारण करत असतो म्हणजे जीवनाला बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक मनुष्याचा बघा भिन्न भिन्न आहे, वेगवेगळा दृष्टिकोन मनुष्यांचा आहे. जशा प्रकारचा दृष्टिकोन असेल तशा प्रकारे मनुष्य आपल्या जीवनाला घडू शकतो. जशी दृष्टी तशी सृष्टी असं व्यवहारामध्ये आपण म्हणत असतो. आणि त्यामुळे आपण काय बघत आहोत, आपण कशा प्रकारे बघत आहोत, आपल्या जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे. कारण मनुष्य प्राणी हा ज्ञानी आहे, बुद्धिवान आहे, प्रज्ञावान आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. चांगलं काय वाईट काय, आपल्या हिताचं काय आपल्या अहिताचं काय, काय केल्याने माझं हित होईल, काय केल्याने माझं कल्याण होईल, सुख होईल, हे मनुष्य जाणू शकतो. कारण स्वतः जर मनुष्याने स्वतःला प्रेरणा दिली असेल, कारण स्वतःची प्रेरणा ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. स्वतःच्या प्रेरणेच्या द्वारा नांगल भिक्षू दुःखमुक्त झाला, त्याने स्वतःला गुरु मानलं, त्याने स्वतःला आचार्य मानलं, त्याने इतर कोणालाही गुरु मानलेलं नाही. आणि त्यामुळे तो म्हणतो की मी माझ्या गुरुला भेटत असतो, सातत्याने माझ्या गुरुकडे जातो, पुन्हा पुन्हा तो स्वतः चिंतन करतो, मनन करत असतो. आणि त्यामुळे एखादा अकुशल कर्म करताना, एखादा वाईट कर्म करत असताना किंवा नैराश्याची भावना जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असते तेव्हा तेव्हा आपण अशा प्रकारचा विचार केला पाहिजे. कारण हा जो क्षण असतो बघा, नैराश्याचा क्षण असतो, दुःखाचा क्षण असतो किंवा आपल्या मनामध्ये अकुशल कर्म करण्याचा क्षण असतो, तर हा कायमस्वरूपी मनुष्याच्या मनामध्ये स्थिर राहत नाही. कोणताही वाईट विचार सदा सर्व काळ आपल्या चित्तामध्ये कायमस्वरूपी राहत नाही. मी नेहमी सांगत असतो, एका साधूला एका शिष्याने प्रश्न केला की म्हणजे साधू और चोर, साधू और चोर में क्या फर्क होता है, असा प्रश्न केला त्याने. जे साधू मध्ये आणि चोरामध्ये काय फरक आहे. तर त्या ठिकाणी ते गुरु सांगतात साधू और चोर में ज्यादातर फर्क नहीं होता है, फर्क इतना ही होता है चोर हमेशा चोर नहीं होता और साधु हमेशा साधु नहीं होता है. सिर्फ फर्क इतना ही है चोर धन की चोरी करता है और साधु चित्त की चोरी करता है. म्हणजे सदा सर्व काळ साधू 100% साधूच राहील असं बिलकुल नाही आहे, किंवा चोर हा 100% सदा सर्व काळ चोरच राहील असंही नाही आहे. कधी कधी साधूच्या मनामध्ये सुद्धा चोराचा विचार उत्पन्न होऊ शकतो किंवा चोराच्या मनामध्ये सुद्धा साधूचा विचार उत्पन्न होऊ शकतो. कारण मनुष्याचं मन आहे बघा, कधी कधी मनुष्याच्या मनात चांगले विचार उत्पन्न होत असतात आणि वाईट विचार सुद्धा उत्पन्न होत असतात. परंतु त्या क्षणाला आपण जाणलं पाहिजे, त्या क्षणाला आपण समजून घेतलं पाहिजे. कारण चित्तवृत्ती तीच तर चांगली भगवंताने, म्हणजे 4 प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती भगवंताने सांगितल्या त्याचा अभ्यास करण्यासाठी भगवंताने सांगितलं. कसा अभ्यास केला पाहिजे, तर अकुशल विचार उत्पन्न झालाय तर जाणलं पाहिजे की या क्षणी माझ्या चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न झाला आहे. उत्पन्न झालेला विचार मी नष्ट केला पाहिजे, मी नाहीस केला पाहिजे, हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे. कुशल विचार उत्पन्न झाला तर जाणलं पाहिजे की या क्षणी माझ्या चित्तामध्ये कुशल विचार उत्पन्न झाला आहे, तर या कुशल विचाराला मी वाढवलं पाहिजे, अधिक अधिक तो कुशल विचार माझ्या चित्तामध्ये मी निर्माण केला पाहिजे, असा भाव आपण केला पाहिजे. म्हणजे चित्तवृत्तींचा आपण अभ्यास केला पाहिजे. कुशल विचार उत्पन्न झाला तर कुशल विचार उत्पन्न झाला आहे त्याला मी वाढवलं पाहिजे. अकुशल विचार उत्पन्न झाला तर अकुशल विचाराला मी नष्ट केलं पाहिजे. हा भाव आपल्या चित्तामध्ये आपण धारण केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने आपण स्वतःचा जर गुरु बनत असेल, स्वतःला आपण मोटिवेट करत असेल, स्वतःची आपण जर प्रेरणा बनत असेल तर इतरांना गुरु करण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु मनुष्याचा स्वभाव चंचल असल्या कारणाने, कारण तेव्हा मनुष्याची स्मृती काय जागरूक राहत नाही,
तेव्हा मनुष्य सतर्क नसतो, जागरूक नसतो, आणि जागरूक नसल्या कारणाने, सतर्क नसल्या कारणाने मनुष्य बघा दुःखाला प्राप्त होतो, कधी कधी मृत्यूला सुद्धा प्राप्त होतो, किंवा अनेक प्रकारचं अकुशल कर्म मनुष्य करून दुःखाला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये जर कल्याण मित्र आपल्याला जर प्राप्त झाला नाही, शक्यतो कल्याण मित्र आपण करून घेतलाच पाहिजे. परंतु कल्याण मित्र आपल्याला चांगला मिळाला नाही, किंवा कल्याण मित्राची भूमिका तो योग्य प्रकारे निभावत नाही, तर भगवंत असे म्हणतात, एकट्याने आपण सातत्याने सुखपूर्वक जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जो मनुष्य स्वतःची प्रेरणा बनत असतो, तर त्याला इतर कल्याण मित्राची सुद्धा गरज नाही आहे. कारण आताही अतुल नातो कोई नाथो परोशिया, आपण आपल्या स्वतःचा मालक असतो, आणि स्वतःचा मालक आपण बनलं पाहिजे. स्वतःच्या विचाराचा आपण मालक बनलं पाहिजे, कुशल विचाराचा आपण मालक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सातत्याने नांगल भिक्षूंचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे. म्हणजे बघा, अनेक वेळा भिक्षू जीवनामधून प्रवृत्त होण्याचं, भिक्षू जीवनाला नष्ट करण्याची त्याच्या मनामध्ये भावना उत्पन्न होत असते, पण पुन्हा पुन्हा तो स्वतःला समजवतो की अरे हे तू काय करत आहे, एवढं चांगल्या प्रकारचं जीवन आहे, या चांगल्या प्रकारच्या जीवनाला तू सोडून का जात आहे. पुन्हा तो आपल्या मनाला सांभाळतो, मनाला समजावून सांगतो, आणि ध्यान मनन चिंतन करून आपल्या विचाराला पूर्णपणे नष्ट करतो, नाहीस करतो, आणि दुःखमुक्त अवस्थेला तो प्राप्त होत असतो. अगदी तशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या स्वतःच्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी स्वतःच आपण स्वतःची प्रेरणा बनावी, स्वतः चांगल्या प्रकारच्या कुशल विचारामध्ये स्वतःला आपण गुंतवण्याचा प्रयत्न करावा. जो मनुष्य स्वतःच्या मनाला स्वतः स्वामी समजतो, किंवा त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, तर नक्कीच तो मनुष्य दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये सातत्याने कुशल विचाराला धारण करावे. दान पुण्य शील आणि प्रज्ञेचा अभ्यास करून आपलं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.